नमस्कार विद्यार्थ्यांनो, गवत फुला रे गवत फुला या कवितेच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 गवत फुला रे गवत फुला ही कविता शिकत आहोत आणि ह्या कवितेचे कवयित्री आहेत इंदिरा संत। या कवितेचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधील सेशनमध्ये आपण कवयित्री इंदिरा संत यांचा संक्षिप्त परिचय पाहिला आणि कवितेतील पहिला कडवयाचं आपण विश्लेषण केलं। आता आपण कवितेतील पुढे कडवे ह्या भागामध्ये शिकणार आहोत। त्याआधी तुम्हाला मी रान गवत फुलं कसे असतात ते दाखवते। तुम्ही बघा, गावी जातात, जंगलात, शेतात तुम्हाला असे गवतांमध्ये विविध प्रकारची फुलं पाहायला मिळतात। तुम्ही ते फुलं तोडतात, त्याच्यावर खेळतात पण। लहान मुली जे असतात ना, ते काय करतात, हे फुलं आहेत ना, गवत फुलं पण म्हणतो आपण त्याला किंवा रान फुलं सुद्धा म्हणतो। तर ही जी फुलं असतात ना, ती काढतात, कोणी कानात घालतात, कोणी ते केसात माळतात। असे विविध प्रकारचे फुलांबरोबर हे खेळ खेळत असतात लहान मुलं, त्यांना फार आवडतात। आणि ही जी गवत फुलं असतात ना, ते वेगवेगळ्या रंगाची असतात, वेगवेगळ्या आकाराची असतात। आता इथे बघा, तुम्हाला ही गवत फुलं वेगवेगळ्या रंगाची दिसत आहेत, वेगवेगळ्या आकाराची दिसतात की नाही। आता हे बघा, हे जे गवत फूल आहे याची पाकळ्या बघा किती तलम आहेत की नाही, रेशीम आहेत, एकदम पारदर्शक। आणि हे बघा, हे काय आहेत, फुलाचे परागकण। याला आपण काय म्हणतो, परागकण। फुलाच्या आतमध्ये असतात ते बघा, असे लांब लांब असतात आणि वरती छोटे छोटे त्याला पराग असतात, म्हणून याला आपण परागकण म्हणतो। सायन्समध्ये तुम्ही फुलाचे भाग शिकले असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकवलेलं असते ना। तर ह्या पाकळ्या आहेत फुलाच्या आणि हे परागकण आहेत। बघा, इथे पण तुम्हाला परागकण दिसत आहेत। इथे सुद्धा आहे बघा, ह्या फुलाला परागकण म्हणतो आपण, पाकळ्यांच्या आतमधील भाग असतात। तर हे आहे आपले गवत फूल। ह्या गवत फुलाचं वर्णन पुढच्या कडव्यांमध्ये केलेलं आहे, म्हणून तुम्हाला मी हे चित्राद्वारे समजावून सांगितलं की परागकण कशाला म्हणतात, त्याच्या पाकळ्या कशा असतात, एकदम तलम, नरम, मऊ मऊ। तर आपण कवितेचं आता पुढचं कडवं शिकून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत कवितेमध्ये आपण शिकलो की ह्या कवितेतील जो मुलगा आहे तो एकदा रानामध्ये माळावरती मित्रांसोबत पतंग उडवण्यासाठी खेळण्यासाठी जातो। तिथे गेल्यावरती त्याला गवतामध्ये विविध प्रकारचे रान फुलं म्हणजेच गवत फुलं दिसतात आणि ते गवत फुलं पाहून त्याचे ते रंगबिरंगे, त्याच्या ते सुंदर सुंदर सौंदर्य पाहून त्या मनाला ते मोहित करतात, आकर्षित करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कवितेमध्ये काय शिकलो की तुमच्याच वयाचा एक मुलगा आहे, तो रानामध्ये माळावरती पतंग उडवण्यासाठी मित्रांबरोबर खेळण्यासाठी गेला होता। पण अचानक त्याचं लक्ष गवतामध्ये एका गवत फुलावरती जातं आणि त्याचं ते सुंदर रंगीबिरंगी नाजूक रूप पाहून तो गवत फुलाला म्हणतो की असा कसा रे तू इतका सुंदर आहेस, तुझा मला इतका लळा कसा लागू शकतो। आणि तुला पाहून, तुझी ती सुंदरता पाहून मी माझ्या मित्रांना सुद्धा विसरून गेलो। पतंग, आकाशामध्ये पतंग उडवायचं सुद्धा विसरून घेतलं। एवढं तुझ्या त्या गवतामध्ये त्या गवत फुलाला झुलताना हसताना पाहून तो मुलगा म्हणत आहे। त्याला पाहून, त्याचं सुंदरता, त्याची सौंदर्यता पाहून आणि वेगवेगळ्या रंगकळा पाहून, रंगछटा पाहून तो एवढा मोहित झाला की मित्रांना विसरून गेला, पतंग खेळत होता ते सुद्धा विसरून गेला। आता पुढच्या कवितेच्या ओळीमध्ये तो काय म्हणतोय ते पाहूया। हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती। आता बघा, त्या गवत फुलाचं वर्णन या पुढच्या कडव्यामध्ये केलेलं आहे। कशी आहेत त्याची बघा, नाजूक रेशीम पाती। पाती आता जो मला मी दाखवले की नाही चित्रामध्ये, रेशीम म्हणजे अत्यंत मऊ, मुलायम, तलम अशी त्याची नाजूक हिरव्या रंगाची पाती आहेत, पानं आहेत, पाकळ्या आहेत आणि दोन बाजूला सळसळती, सळसळणे। बघा, सळसळणे म्हणजे काय,
बघा वाऱ्याच्या आवाज होतो की नाही, गवतांचा वाऱ्याच्या दिशेने ते फिरत असतात आणि तेव्हा तो आवाज होतो. तुम्ही अनुभव घेतला असेल, गावी जर तुम्ही शेतामध्ये गेला असेल आणि जोरात वारा आला असेल तर त्या गवतांचा, झाडांच्या पानांचा सळसळ असा आवाज येतो. मग इथे सुद्धा जी गवत फुलं आहेत ना, त्यांची रेशीम पाती अत्यंत हिरव्या, सुंदर अशी, मऊ अशी, नाजूक अशी हिरव्या रंगाची आहेत आणि दोन बाजूला ते सळसळतायत. निळ निळोली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. आता बघा, त्याची एका बाजूला हिरवी रंगछटा आहे तर दुसऱ्या बाजूला निळ्या रंगाची एक पाकळी सुद्धा आहे आणि ह्या पाकळीमध्ये सुंदरसे परागकण जे आहेत ते पिवळ्या रंगाचे आहेत आणि ते झगमगत आहेत, म्हणजे चमकत आहेत. त्या रेशीम पातीवरती, पानांमध्ये, हिरव्या रंगाच्या नाजूक छटांमध्ये एक निळी रंगाची पाकळी आहे आणि त्या निळ्या रंगाच्या पाकळीमध्ये पिवळ्या रंगाचे जे परागकण आहेत ते एकदम सुंदर चमकत आहेत. तळी पुन्हा अनगोजिरवाणी, लाल पाकळी खुलली रे. आता त्या फुलांच्या तळाला पुन्हा अजून एक सुंदर अशी गोजिरवाणी लाल रंगाची पाकळी खुललेली आहे, उमलली आहे. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेलेले. आता तो मुलगा काय म्हणत आहे की उन्हामध्ये जेव्हा मी कधी हिरव्या रंगांची नाजूक पाकळी पाहतो तर कधी निळ्या रंगांच्या पाकळ्या पाहतो आणि त्याच्यामध्ये पिवळे पिवळे सुंदर झगमगणारे परागकण पाहतो आणि त्याच्यामध्ये अजून लाल रंगाची खुललेली जेव्हा मी पाकळी पाहतो तर ती सुंदरता, उन्हामध्ये ते रंग एवढे खुलून दिसतात की ते सौंदर्य पाहून, ते विविध रंगाचे गवत फुलं पाहून मी माझं तहान भूक सगळं हरपून गेलेलो आहे. भान हरपून गेले रे. भान हरपणे इथे वाक्यप्रचार आहे आणि त्याचा अर्थ होतो की मुग्ध होणे, मोहित होणे, आकर्षित होणे. तर अशा रीतीने विविध रंगांच्या गवत फुलांनी त्या कवयित्रीने जी मुलं इथे सांगितलेलं आहे त्या मुलाचं मन हरपून गेलेला आहे, तो अत्यंत मुग्ध झालेला आहे. पुढच्या कडव्यामध्ये तो सांगत आहे की वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा. रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे, विसरून शाळा घर सारे. आता बघा काय सांगत आहे तो मुलगा. आतापर्यंत जेव्हा बघा आपण पाहिलं कवितेमध्ये की त्याची भेट कशी झाली गवत फुलाबरोबर. तो मळ्यामध्ये गेला होता, रानात गेला होता आणि मित्रांबरोबर पतंग खेळण्यासाठी गेला होता आणि अचानक त्याचं लक्ष त्या गवत फुलावरती जाते. त्याच्यानंतर गवत फुलांच्या पाकळ्यांचं कसं वर्णन केलेलं आहे ह्या आपण दुसऱ्या कडव्यात पाहिलं. आता तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री सांगत आहे की वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा. झोपाळ्याचा अर्थ काय असतो की झोका. खेळता की नाही तुम्ही, गावी गेल्यावरती छानपैकी झाडाला मस्त झोका बांधतात आणि तो झोक्याचा खेळ खेळतात. मग जसं जसं तुम्ही झोका तीव्र गतीने घेता, जेवढा वेगवान झोका होतो ना तेवढा तो वाऱ्याच्या दिशेने इकडे तिकडे हलत डुलत असतो. मग इथे सुद्धा कवयित्री तेच कल्पना करत आहेत. काय कल्पना करतायत कवयित्री? तर कवयित्री आपल्याला सांगत आहे की तरी ह्या फुलाबरोबर बघा कोण आल्याची उपमा केलेली की वारा सुद्धा येत आहे आणि वारा काय घेऊन येते, त्याचं सानुले रूप घेऊन येते, छोटंसं असं रूप घेऊन येते आणि तो सुद्धा त्या गवत फुलाबरोबर खेळ खेळतो आहे झोपाळ्याचा. रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. आणि बघा अजून कोण येत आहे त्या गवत फुलाबरोबर खेळायला? रात्र सुद्धा काय होते, इवली म्हणजे छोटीशी किंवा लहानशी, की लहानशी रात्र येते आणि तुझ्यासाठी अंगाईचे गीत गाते. अंगाई गीत ऐकता ना तुम्ही? आजी आई म्हणते ना लहान मुलांना झोपी लावण्यासाठी आई जे सुंदरसं गीत गुणगुणत असते त्याला आपण अंगाई गीत म्हणतो. मग अशा या गवत फुलाला त्याच्यावर खेळ खेळण्यासाठी, झोप्याचा खेळ खेळण्यासाठी वारा सुद्धा आपलं सुंदरसं सानुलं रूप घेऊन येते आणि ह्या गवत फुलाला झोपी लावण्यासाठी रात्र सुद्धा छोटी होऊन
अंगाईचे गीत गाण्यासाठी येते. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. आता बघा, हे गवत फुलं मी तुम्हाला दाखवले, खूप लहान आकाराचे असतात. तर आपण बघा, जेव्हा मुलं लहान असतात ना, तेव्हा त्यांना खूप म्हणजे म्हणतो तुम्ही लहान आहात, तुमचे खूप लहानपणीच मुलांचे लाड होतात. तसंच या मुलाला सुद्धा वाटतं की ते सुंदर तुझं ते लहान स्वरूप बघून मला पण असं वाटतं की तुझ्यापेक्षाही मी अजून लहान व्हावे. तुझ्या संगती सदा राहावे, विसरून शाळा घर सारे. आता त्या रानफुलाचं, गवत फुलाचं सहवास त्या मुलाला हवा हवासा वाटत आहे. त्याचं ते सुंदरसं पाकळी, रंगीबिरंगी पाकळी, त्याच्यामध्ये ते चमकणारे पिवळे परागकण आणि उन्हामध्ये त्याचे ते वेगवेगळ्या रंगांच्या छटा, हे सगळं त्या मुलाचं देहबान हरपून टाकतो. आणि त्याबरोबर जेव्हा त्याच्याबरोबर खेळण्यासाठी वारा येतो, रात्रही इवलीशी होऊन अंगाई गीत गाते, तर अशा या गवत फुलाबरोबर सदैव राहावं, त्याच्या सहवासामध्येच नेहमी राहावं, त्याच्या सहवासापासून आपण दूर जाऊ नये असं त्या मुलाला वाटते. म्हणून तो म्हणतो की मलाही तुझ्याबरोबर अगदी तुझ्यासारखंच लहानापेक्षा लहान व्हावं असं वाटतं. आणि असं वाटतं की तुझ्या संगती सदैव मी तुझ्याबरोबरच राहावे, विसरून जावं घर सारे आणि शाळा सुद्धा. की मला आता बघा, इथे तुम्हाला प्रश्न विचारतात, कधी कधी कवितेच्या ओळी टाकून प्रश्न विचारतात की लहान मुलाला काय विसरून जावं असं वाटतं. गवत फुलाच्या सोबत राहून किंवा संगती राहून काय काय विसरू असं वाटतं. तर तुम्हाला या प्रश्नामध्ये जर एका वाक्यासाठी विचारलं तर तुम्ही फक्त लिहायचं की घर आणि शाळा विसरून सदा गवत फुलाबरोबर संगत करावीशी वाटते. जर 2-3 वाक्यामध्ये विचारलं तर तुम्ही हा कडव्याला तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. तर आता तो मुलगा म्हणत आहे की मला असं वाटतं की तुझ्याबरोबर राहावं सदैव, तुझी संगत मला सोडून जावं असं वाटत नाही, म्हणून मी माझ्या मित्रांना, माझ्या पतंगाच्या आवडत्या खेळाला मी विसरून गेलो. तसंच मला असं वाटतं की शाळा आणि घर सुद्धा विसरून सदैव तुझ्याबरोबर खेळत राहावं, तुझं हे सुंदर स्वरूप, तुझी ही सुंदर पाकळ्या निरखुत बसावं असं वाटतं. तुझा हा सहवास मला हवा हवासा वाटतो. तुझे गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुझल्या सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुझल्या शिकवाव्या, आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालूने रंगीत कपडे, फुलपाखरा फसवावे. तर अशा रीतीने आपण या कवितेतील पहिला, दुसरा आणि तिसऱ्या कडवेचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आता या कडव्यांमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आणि वाक्यप्रचार पाहूया. शब्दार्थ. पराग फुलातील केसर, झगमगती चमचमती, तळी तळाशी खाली, गोजिरवाणे सुरेख गोंडस सुंदर, सानुले छोटेसे, झोपाळा झुला, इवली लहान. वाक्यप्रचार व त्याचे अर्थ. हरकून जाणे, गुंग होणे, आनंदी होणे, मुग्ध होणे, भान हरपणे, दंग होणे, मग्न होणे, जाणीव न होणे, हट्ट करणे, आग्रह धरणे. गवत फुला रे गवत फुला या कवितेच्या या भागामध्ये आपण आतापर्यंत कवितेतील 3 कडव्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढील कडव्यांचा अभ्यास आपण कवितेच्या पुढच्या भागात करणार आहोत. धन्यवाद.